बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे लाडक्या बहिणी संदर्भात। लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर येते। राज्यामध्ये 8 लाख लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपयांऐवजी आता 500 रुपयेच मिळणार आहेत। सरकारने केलेल्या छाननीत 8 लाख महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत 1,000चा सन्मान निधी मिळतोय आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्यानं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात कपात केली जाणार आहे। 8 लाख महिला 2 योजनांचा लाभ घेत असल्याचं उघड झालंय। नमो शेतकरी योजनेअंतर्गत 1,000चा सन्मान निधी त्यांना मिळतोय। नमो शेतकरी योजनेचा निधी मिळत असल्यानं हप्त्यात कपात होणार आहे। एप्रिल पासून 8 लाख बहिणींना 500 रुपये मिळणार आहेत। आता या 8 लाख लाडक्या बहिणींना 500 रुपये देण्याच्या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। मतांची किंमत आता 500 वर आली आहे, उद्या ती 0 होईल असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। तर महिलांना 500 रुपये देणाऱ्या सरकारची अगदी कीव येते असा हल्लाबोल आमदार विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय। ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती 0 वरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही। याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली। त्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? महिलांना 1,500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी लागते, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते। अरे ज्यांना निराधारांना जर 1,500 रुपये मिळत असतील सरकारकडून, राज्य आणि केंद्राकडून, तर तुम्हाला तिथेही खुपतं आणि दुखतं आणि त्यांना मात्र 500 रुपये देण्यासाठी तुम्ही वरून 500 रुपये देताय कारण 1,000 रुपये सरकारकडून मिळतात म्हणून। हे फार दुर्दैव आहे। बातमी सोन्याच्या वाढत्या दराची आहे। सोनं वर्षाअखेरीस 1,30,000चा उच्चांकी दर गाठण्याची शक्यता आता वर्तवली जाते। विदेशी गुंतवणूक फर्म गोल्डमन सॅक्सनं हा अंदाज व्यक्त केलाय। गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत 6.5% वाढ झाली आहे। कोरोनानंतर सोन्याच्या दरामध्ये झालेली ही सगळ्यात मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळते। अमेरिका चीन व्यापार युद्धामुळे आर्थिक मंदीची भीती व्यक्त करण्यात येते। याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी वाढली आहे। मध्यवर्ती बँकांकडून सुद्धा सोन्याची मागणी सध्या वाढते आणि त्यामुळे आता त्याची किंमत सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढते। लहान मुलांसाठी, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी बातमी आहे। शाळांमध्ये स्मार्टफोन वापरावर बंदी घालण्याची मागणी आता शिक्षण तज्ज्ञांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। स्मार्टफोनमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि मानसिक शारीरिक आरोग्य धोक्यात येतंय असा दावा त्यांनी केलाय। मोबाईलमधल्या कॅल्क्युलेटरमुळे गणिती कौशल्यांचा विकास होत नाही असंही त्यांचं शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे। पुढची बातमी आहे राज्यातल्या बेरोजगारीच्या वास्तवाची। राज्यात तब्बल 29 लाख तरुण बेरोजगार आहेत। खुद्द सरकारनंच ही आकडेवारी जाहीर केली आहे। सरकारी आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक बेरोजगार आहेत। राज्यात कौशल्य विकास विभागाकडून तरुणांना रोजगार आणि कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातात। त्यासाठी बेरोजगारांची नाव नोंदणी करून घेतली जाते। त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यातल्या 29 लाख बेरोजगार तरुणांनी आता यासाठी नोंदणी केली आहे। जिल्हा जळगाव संख्या आहे 1,74,239। संभाजीनगरात 1,54,447। नागपुरात 1,52,857। तर नाशकात 1,47,497 बेरोजगार आहेत।
बुलढाण्यात 1,46,555 बेरोजगार आहेत. पुण्यात 1,38,844 एवढे बेरोजगार आहेत. अमरावतीत 1,19,740 बेरोजगार आहेत. तर अकोल्यात 1,04,07 बेरोजगार आहेत. या पुढच्या बातमीकडे. राज्यातली थंड हवेची ठिकाणं म्हटली की महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, चिखलदरा अशा हिल स्टेशनमधलं आपल्याकडे आपली पावलं वळतात. मात्र थंड वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळांवर पर्यटक अगदी उकाड्यानं हैराण झालेत. तोरणमाळ, इगतपुरीत पारा 39 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे, तर लोणावळ्यामध्ये तापमान 38 अंशांवर पोहोचलंय. या थंड हवेच्या ठिकाणी किती तापमान होतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. इगतपुरीत 39, तोरणमाळला 39 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. लोणावळ्यात 38 तापमान होतं. आंबोळीत पारा 35 अंशांवर पोहोचला. तर पाचगणीत 34 अंशांवर तापमान स्थिरावलं होतं. माथेरानला 34 डिग्री तापमान होतं. महाबळेश्वरात 33.6 डिग्री तापमान पाहायला मिळालं. पुढची बातमी आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर एका कुत्र्यानं हल्ला केलाय. कुत्र्यानं हल्ला करत त्यांच्या पायाचा चावा घेतलाय. शासकीय रुग्णालयामध्ये संभाजी भिडेंवर उपचार करण्यात आले. रात्री 11:15च्या सुमारामध्ये ही घटना झाली. जेवणाचा एक कार्यक्रम होता, तो आटपून ते घरी जात असताना एका कुत्र्यानं हल्ला केला. त्यानंतर आता सांगलीत भटक्या कुत्र्यांना पकडण्याची एक मोहीमच अगदी युद्धपातळीवर सुरू झाली. आणि जी भटकी कुत्री आहे त्या पकडण्याची मोहीम चालू आहे आमची. त्याचप्रमाणे जी कुत्री पकडली जातात तर त्यांची नसबंदी करणे आणि त्याचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत आहोत. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही तक्रारी असल्यास तर मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की आपल्या ठिकाणी जर काही भटकी कुत्री असतील तर तात्काळ आपण महापालिकेशी संपर्क साधावा. या ठिकाणी तात्काळ ती कुत्री पकडली जातील आणि त्यांची नसबंदी करून त्यांचे लसीकरण करण्याचे काम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत. नागपुरात एका तरुण उद्योजकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली. नागपुरातल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरात ही घटना घडली. 28 वर्षीय तरुण उद्योजकाची हत्या करण्यात आल्यामुळे नागपुरामध्ये मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आता एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. आता या आरोपीचा शोध सुरू केला जातोय. दोन गाड्यावर आले तर त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पडून गेलेले आहे. तर त्यामध्ये मयत याच्या डोक्याला, छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात कोकाट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे. आता त्याचा तपास चालू आहे. आता DB टीम वगैरे आपली शोध घेण्याकामी अधिकारी आणि 2 DB टीम आपण हद्दीत रवाना केलेल्या आहेत. तर ते तपास करणं चालू आहे. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातला वाद आता मातोश्रीवर पोहोचलाय. माजी खासदार चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेत. या भेटीत चंद्रकांत खैरे अंबादास दानवेंची तक्रार करण्यात असल्याची माहिती मिळते. तर अंबादास दानवेंनी काल उद्धव ठाकरेंकडे तक्रार केल्याची माहिती सुद्धा आहे. त्यामुळे दानवे खैरे वादावर तोडगा निघणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे अजित पवारांची तक्रार केली आहे. असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. शिंदेंना शहांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे, लवकरच समोर येईल असंही राऊत यावेळी म्हणाले. तर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलेलं आहे.
अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. कोणी केली? एकनाथ शिंदे यांनी. अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेला काय उत्तर दिलं हे माझ्याकडे आहे. काय म्हणाले ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट होईल. भुवया उंचावतील अशी इंटरेस्टिंग बातमी आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची गर्जना पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. ठाकरे गटाच्या नाशिक मेळाव्यात चक्क बाळासाहेब ठाकरे भाषण करणार आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI तंत्रज्ञानाचा वापर करून या मेळाव्यामध्ये भाषण करणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या मेळाव्यात भाषण होईल. हे भाषण अतिशय वेगळं आणि आक्रमक शैलीतलं असेल. आजवर कुणीही ऐकलं नसेल असं हे भाषण असेल. हा प्रयोग आता पहिल्यांदाच करण्यात येतोय असं शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी सांगितले. यापुढे घेऊया राज्यभरातल्या 100 बातम्यांचा झटपट आढावा. धनंजय मुंडेंकडून कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली असा दावा निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेंनी केलाय. तसंच पोलिसांनी मला पकडून दाखवावं असं खुलं चॅलेंज कासलेंनी पोलिसांना दिलंय. तर बीडमध्ये रणजित कासलेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान वाल्मिक कराडला मारून टाकण्याचा प्लॅन होता असा दावा संजय राऊतांनी केलाय. तसेच निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे असंही राऊत म्हणाले. बीडच्या केज तालुक्यात मस्साजोग आणि बिडा इथल्या पवनचक्कीचं काम करणाऱ्या आवादा कंपनीत चोरी करणाऱ्या टोळीवर मकोका लागणार आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या प्रकरणामध्ये 10 आरोपी निष्पन्न करून तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्यात. रायगडात शेकापला मोठा धक्का बसलाय. शेकाप नेते जयंत पाटील यांचे भाऊ आणि माजी आमदार पंडित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 16 एप्रिल रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना भाजपनं धक्का दिलाय. कागलमधले शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे आज भाजपमध्ये प्रवेश करतायत. मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत घाटगे पक्षप्रवेश करतायत अशी माहिती आहे. दिल्लीत आंबा महोत्सवाचं आयोजन होतंय. 30 एप्रिल रोजी दिल्लीत हा महोत्सव होईल. खासदार रवींद्र वायकर यांनी हे आयोजन केलंय. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आंबा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. एक मोठी बातमी आहे. जालन्यातल्या घनसावंगी तालुक्यात मच्छिंद्रनाथ चिंचोली गावातल्या एका शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. जिल्हा परिषदेमध्ये सीईओच्या दालनासमोर अंगावर चक्क डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा हा प्रयत्न झाला. गावातल्या पाणी समस्येला कंटाळून शेतकऱ्यांना हे पाऊल उचलल्याचं समजतंय. तर आता प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी केल्या तरी देखील गावातला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. पाणी टंचाई काय नाव घेत नाहीये असा आरोप त्यांनी केलाय. प्रशासनावर वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनानं पाणी मागणीकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे शेतकऱ्याने हे अखेरचं पाऊल उचलले. दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये सीईओच्या दालनासमोर डिझेल ओतून घेताना पोलिसांनी हस्तक्षेप करत या शेतकऱ्याला ताब्यात घेतले. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा हायवे रखडलाय. या रस्त्याच्या कामात भरपूर अडचणी आल्या. मात्र आता यावर्षी जून अखेरपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. परळ प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल पाडण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटापाठोपाठ मनसेही मैदानात उतरली. ठाकरे गटानं साखळी उपोषण सुरू केलंय. तिथे होणाऱ्या गर्दीचा निषेध म्हणून दोन्ही गट आक्रमक झाले.
प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर गेलंय. हा पूल पाडून त्या ठिकाणी डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे आजपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता. मात्र पूल बंद करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या सूचना हरकती आल्या. त्यामुळे 4 ते 5 दिवसानंतर याबाबत एक वेगळा निर्णय घेण्यात येणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या थकीत मिळकत कराबाबत 2 दिवसात सुनावणी होणार आहे. रक्कम जमा करा अन्यथा पुढील कारवाई होणार असा इशारा पुणे पालिकेनं रुग्णालयाला दिलाय. रुग्णालयाकडे मिळकत कराचे तब्बल 22 कोटी रुपये अजूनही थकीत आहेत. रुग्णालयातून बाळ चोरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टानं गंभीर दखल घेतली आहे. बाळाची चोरी होणाऱ्या रुग्णालयाचा परवाना रद्द करा असे निर्देश कोर्टानं राज्य सरकारला दिलेत. मुलांच्या चोरी रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलली असंही कोर्टानं म्हटलंय. बाळाच्या आई वडिलांनी सतर्क राहण्याचा सल्ला यावेळी कोर्टानं दिलाय. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितेश कबलिये यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेंच्या कुस्ती सामन्यावेळी चुकीचा निर्णय दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं काबलियेंवर कारवाई करण्यात आली आहे. याच सामन्यानंतर शिवराज राक्षेनं काबलियेंना लाथ मारली होती. 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती अंतिम सामन्यातल्या निर्णयावरून ही कारवाई आता करण्यात आल्याचं आपल्याला समजतंय. एक शेतकरी आजी बांधाच्या शेतावर जबरदस्त डान्स करताना दिसते. आजींच्या उत्साहाने आणि ऊर्जा पाहून अनेक नेटकरी थक्क झाले. या व्हिडिओमध्ये आजीचे नेटकऱ्यांकडून कौतुक होते. शेतात कोलांट्या उड्या मारतानाचा एका आजोबांचा व्हिडिओ समोर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. प्रकाश भोसले असं या आजोबांचं नाव आहे. ते चांगले कुस्तीपटू होते. आता त्यांचं वय 60 वर्ष आहे. एका तरुणाने त्यांच्या उड्या आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्या. गत्ता बघालो